अरे आजा ये बस की बस. गंगे रांग्या कुठं आहे ग? गावामध्ये जाऊन येतो म्हणले. येतालच. आजा ए आजा ए आजा. अरे हे गावात गेलो होतो गावात. काय लोक जमल्या तर हा देवाच्या दर्शनाला. ही गर्दीची गर्दी. जिकडं बघावं तिकडं माणूसच माणूस. आणि गणुबा काय म्हणला ठेवाय का या 4-5 दिवसात अजून लय लोक येत्याल जेजुरीत. हा वय का? परत हाय तरी काय जेजुरी मंदी? हाय का खुळ. अगं असं काय करतीयास? खंडोबाचं नवरात्र नाही वय आता. हा म्हणून जमल्या ती. अरे होय की रे देवाचं नवरात्र आलंय. विसरलेच होते मी. आता आपल्याला नवरात्राची तयारी करायला हवी नाही करा आजा. हा आई पर मला काय बी ठावं नाही. अगं गंगे अगं देवानी मनी आणि मल्ल या राक्षसासनी या दिवसात मारलं होतं बघ. म्हणून ही नवरात्र साजरी करतात. होय खंडोबा देवाचं दर्शन घेत्यात पूजा करत्यात. आणि बर का ग हे नवरात्री असली तरी खंडोबाचं नवरात्र 6 दिवसच असतं. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. बानू बानू अशी अस्वस्थ का दिसते आहेस? वय देवा. बानू काय झालं? तुला सारी बाटाबद्दल काही समजून घ्यायचं आहे का? नाही देवा म्हणजे तुम्ही माझ्यासाठी भुयारी वाट करणार आहे. मला हात येऊन सारी पाठ शिकवणार आहे. पर मला त्याचं नाही विचारायचं काही. मग मग काय विचारायचे आहे? अशी अचानक अस्वस्थ का? सांग बानू तुझ्या मनात जे काही असेल ते स्पष्टपणे सांग. होय देवा या जेजुरीत असून बी चंपाषष्ठीच्या उत्सवासाठी तुमचं दर्शन घ्यायला गडावर नाही येऊ शकणार. कारण बी तुम्हाच नाही ठाव आहे. मला गडाची पायरी नाही चढता येणार. माझं त्याची नाही आवडणार नाही आलेली. बानू तुला गडावर येता यावं म्हणून मी म्हासेला सांगेन. पण जर तू आली नाहीस तर अजामेळ रंगा गावकरी कोणालाही गडावर नाही येता येणार. त्याच लय वाईट वाटत आहे बघा मला. त्यांना बी तुमचं दर्शन मिळायचं नाही. मग तुझा निर्णय मागे घे. कसं घेऊ मागत तुम्हीच सांगा देवा. एवढा मोठा उत्सव आहे. उगा माझ्या पायी आनंदावर इर्जन नग. बानू मी तुला संदेश पाठवीन. उगा माझ्या पायी तुम्हाला त्रास नग देवा. मी हातनच तुमचं दर्शन घेईन. बानू चंपाषष्ठीच्या या शुभ प्रसंगी तुला माझे दर्शन घेता येईल. वय देवा मी वाट बघीन तुमच्या निरोपाची. आणि बानू मला अजून एक तुला सांगायचे आहे. लवकरच तुझ्यात आणि म्हासेमध्ये सारीपाटाचा खेळ खेळला जाईल अशी चिन्ह दिसत आहेत. देवा तुम्ही बाणाईला सांगितल्याप्रमाणे भुयारी मार्गाचे कार्य सुरू करण्याची वेळ आता जवळ आली आहे. होय प्रधानजी मी देखील त्याचाच विचार करत होतो. अशा ह्या रात्रीच्या प्रहरी हे कार्य करण्याची वेळ उचित वेळ ठरेल. होय देवा. प्रधानजी हे कार्य अत्यंत महत्वाचे आहे आणि त्याही पेक्षा हे कार्य गुप्तपणे होणे हे देखील अत्यंत महत्वाचे आहे. जर ही वार्ता कोणाला कळली आणि नकळत म्हासेपर्यंत गेली
तर काय अनर्थ होईल हे सांगायला नको. म्हाळसेने ह्या सर्व गुप्त वार्ता तिच्यापर्यंत पोहोचाव्यात अशी व्यवस्था केली आहे. आपण निश्चिंत असावं देवा. ह्याबद्दल कुणालाही कळणार नाही. देवा, अंतःपुरात भुयार खोदण्यासाठी मी एक जागा निश्चित केली आहे. तुम्हाला ती मी दाखवू इच्छितो. प्रधानजी, तुम्ही ही जागा निश्चित केली आहे ना, तर मग मला बघण्याची काय आवश्यकता आहे? देवा, भुयार खोदण्यासाठी किती कालावधी द्याल? प्रधानजी, जितक्या लवकर हे भुयार खोदून होईल तितकाच अधिक वेळ मला बानूला सारीपाट शिकवण्यासाठी मिळेल. होय देवा, सुरुवातीला मोजकीच माणसं घेऊन कार्य सुरू करण्यात येईल. एकदा जमिनीच्या आत गेलो की अनेक माणसं त्यावर कार्य करतील आणि अल्पावधीत हे कार्य पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. प्रधानजी, तुम्ही आहात म्हणून मी निश्चिंत आहे. देवा, येतो मी. माधवा, मी माझ्यासाठी तुम्हाला कष्ट देतो आहे याची मला जाणीव आहे. देवा, आई तू इथे आणि तेही अशा अवेळी? हेच मी तुला विचारणार होते. ह्या आवाजाने मी अस्वस्थ झाले. कसला आवाज आहे हा? मलाही कळत नाहीये, पण काहीतरी खणायचा आवाज वाटतोय हा. रात्री रात्री कसलं खोदकाम सुरू आहे आणि कुठे काय सुरू आहे हे तुला ठाऊक नाही? माळसा, या राजवाड्यात नेमकं कुठे काय घडतं आहे हे तुला ठाऊक असायला हवं. तू या जेजुरीची सम्राज्ञी आहेस. पण ह्या अशा प्रकारच्या कामासाठी मी अनुमती दिल्याचं मला आठवत नाही. म्हणजे तुझ्या अनुमतीशिवाय हे कार्य सुरू आहे असं म्हणायचंय का तुला? हो, बहुतेक. चल, आपण बघूयात हा आवाज कुठून येतो आहे ते आणि रात्री नेमकं कोणतं कार्य सुरू आहे. चल. तुम्ही इथे? तुम्हाला देखील आवाज आला का? हो. मी देखील आवाजाच्याच दिशेने इथवर आलो, परंतु काही सापडलं नाही. अचानक आवाज थांबला कसा? कदाचित तुमच्या येण्याची चाहूल लागली असेल. पण हा काय प्रकार आहे? अद्याप मला देखील कळलेलं नाही, परंतु सगळे सेवक कामाला लावतो आणि लवकरच सांगतो काय ते. चिंता नसावी. मग गडावर काही काम सुरू आहे का? नाही. मग डागडुजीचं काम चालू आहे का? अजिबात नाही. प्रधानजी, मग हे संशय वाढवणार आहे. याचे कारण लवकरात लवकर शोधून काढा. ते कळायला फार वेळ लागणार नाही. आपण विश्रांती घ्यावी. मी लवकरच काय प्रकरण आहे ते कळवतो. या तुम्ही. येते मी. चल आई. षडरात्रोत्सवानिमित्त मोठ्या संख्येने भक्त येणार म्हणून सगळी पूर्व व्यवस्था झाली आहे. जेजुरीत जागोजागी महिरपी उभारल्या आहेत. सर्व मार्गांवर रांगोळ्या काढल्या आहेत. सुगंधी द्रव्यांचे मोठे कुंभ वाटेत ठेवले आहेत. विशाल असे पाकगृह उभारण्यात आले आहे, जिथे सगळ्या भक्तांच्या अन्न सेवेसाठी सेवक सज्ज आहेत. म्हाळसा वेळ प्रसंगी तिला दिलेल्या अन्नपूर्णेच्या घटातून भक्तांना प्रसाद देईल. वा, ह्यापेक्षा सुंदर योग काय असेल. आणि त्याचबरोबर भक्तांच्या निवासासाठी वेगवेगळ्या आकाराची शिबिरे उभारली आहेत. त्यात भक्तांना राहता येईल. प्रधानजी, ह्या उत्सवात आपण कसलीही उणीव भासू देणार नाही ह्याची मला खात्री आहे.
या 6 दिवसात भक्तांना दर्शन देऊन त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला देखील सज्ज व्हायचं आहे. मी देखील माझ्या भक्तांची आतुरतेने वाट पाहतो आहे. गेल्या वर्षी तुम्ही नसताना आम्ही अशीच व्यवस्था केली होती. मोठ्या संख्येने भक्त तुम्हाला भेटायला आले होते, पण तुम्ही नव्हतात. मी जरी शरीराने इथे नसलो तरी सूक्ष्म देहाने माझा निवास इथे होता आणि भविष्यात देखील अखंड राहील. तेव्हा गळ्यावर सप्तऋषी आले आहेत, त्यासनी तुम्हाला भेटायचं आहे. त्यांना अनुमतीची काहीच आवश्यकता नाही. त्यांना सन्मानाने पाठवा. होय देवा. बऱ्याच कालावधीनंतर इथे सप्तर्षी आलेत. ह्या उत्सवाच्या निमित्तानं त्यांचं इथं येणं झालं असेल. सप्तऋषी, आपले जेजुरीत स्वागत आहे. तेव्हा उद्या सूर्योदय झाला की आपल्या महाउत्सवास आरंभ होईल. 6 दिवस रात्र आपले भक्त अतीव श्रद्धेने आपले पूजन स्मरण करतील. मणिमल्लांना आपण शासन केले म्हणून या दिवसाचे स्मरण केले जाते. या शुभ प्रसंगी आपले दर्शन घेण्यासाठी आम्ही इथवर आलो आहोत. तेव्हा आपले इथे वास्तव्य व्हावे आणि ही जेजुरी आपले निवासस्थान म्हणून ओळखले जावे, ही आपलीच लीला. युद्ध संपल्यावर आपण इथे वास्तव्यास आलात तेव्हा मी कुठे होते? नेवासे. तेव्हा तू नेवासे इथे होतीस. तेव्हा माझी एक इच्छा आहे. ऋषीवर, निसंकोचपणे सांगा. आता श्री म्हाळसा देवी आणि बाणाई यांना त्यांच्या मूळ स्वरूपाचे स्मरण लवकर व्हावे. बा, भाकर वाढू? नग बार, तू न खाल्ल्यानं काय दिस पालटणार आहे का? आले मी भाकर घेऊन. ए बान, देव आलं होतं ना, काय म्हणलं? झालंय बोलणं. अगं पण काय ठरलं? हातच थांबायचा आहे. खरंच? वय म्हणजे आता जेजुरीत थांबायचं आहे, मग बघू. मग बघू म्हणजे आजचं मरण उद्यावर झालं? तसंच काय नाही, बघू काय होतंय ते. जे कपाळावर लिवलं आहे ते होईल मानायचं. बार, असं बी होईल का आपल्याला जेजुरी सोडून जावं लागेल, आणि असं बी होईल का हात राहण्यासाठी महासात आहे नाही म्हणणार नाही. अगं पण ठरणार कसं आणि कोण ठरवणार? ते मला तुला नाही सांगता यायचं. तुला सांगायचं नसेल ना तर नका सांगू. मी जातो आपल्या वस्तीवर. डोळ्याच्या माग काय बी झालं ना तरी चालेल. राहू दे, मला काय ठाव नाही का? तर जाऊन मी माझीच काळजी करत बसशील. नाही नाही करणार. मी कुठं बी जाऊ द्यायची नाही तुला. ध्यानात ठेव, कुठं बी जायचं नाही. काय राजा, कुठं निघालास? कुठं नाही. अरे आजा, अरे तू निघून गेलास तर आमचं कसं होया सर? हा, तू हाय म्हणून आम्ही हात राहतोय. काय बानू? तुम्ही बोलत बसा, मी आले. बानू, सांगायचं राहिलं ते देवाच्या दर्शनाला जेजुरीत लय गर्दी ओसाळली. खंडोबाचं नवरात्र आहे ना, म्हणून कुठनं लोक आलेत. हे आधी मी सांगून झालंय, आता पुढे न सांगून काय उपयोग रे? नाही तसं नाही. त्याला असं म्हणायचं आहे की त्याला देवाचं दर्शन घ्यायचं आहे, मला देवाचं दर्शन घ्यायचं आहे. एकदा देवानं त्याला सोन्याचा हंडा दिलता, आता काय देतोय बघूया.
मागली वेळी दिलेला संपला होय. हाय का आता अजून राहतोय बाई तवा? हा संपलं का वा सोनं? देव असं कोणाला बी सोनं देत नाहीत. कष्ट करायची ज्याची तयारी असेल त्याला देतात सोनं. बघा आता मी काही कष्ट करणार नाही वय. हा आता एवढं लगीन केलं, बायकोला सांभाळलं, हा 4 ठिकाणी फिरलो, संपलं धन. आता देवाकडे काय मागायचं ते मग ठरवूया. पण आम्हाला देवाचं दर्शन कसं होणार? ये शेवंती, तुला समज ठाव आहे ना? आता हे काय विचारतेस तू? असं नाही, परत असं दिस येणार आहे काय? हा म्या काय आज आहे उद्या नाही. एकदा माझ्या लेकाचं भलं झालं का म्या सुटली. माझं गडावर जायचं अजून तरी काय ठरलं नाही. पर तुम्हासनी जायचं असेल तर तुम्हासनी कोणी अडवणार नाही. असं म्हणतेस? बानू, अग आपल्या वस्तीनं बी काही माणसं निघाल्यात ह्याकडे यायला. तुला कोणी सांगितलं? अरे ती खंडोबाचं नवरात्र आहे ना, त्याच्यासाठी माणसं यायला निघाल्यात. त्यातल्याच एकानं सांगितलं का चंदनपुरीची माणसं बी आहे ती वाटेत. बा, अरे लोक येणार असतील तर त्यांचं राहणं खाणं बघाय हवं आपल्याला. समज मी आलेच, मला पूजेची तयारी करायची आहे. हा आवाज कसला आहे? लक्ष्मी देवी, तुम्हाला आवाज येतो आहे ना? हो, काहीतरी काम सुरू असेल. पण गडावर जर कोणतं काम सुरू असेल तर त्याची मला पूर्वकल्पना असते. अचानक हा आवाज कुठून आलाय? म्हाळसा, चिंता नसावी. प्रधानजी गेले आहे तेव्हा काय झाले असेल ते सांगतील. पण काल रात्रीही असा आवाज आला होता आणि त्या आवाजाच्या दिशेने प्रधानजी गेले होते. पण त्यांनी सांगितले की त्यांनाही ते कारण अजून कळाले नाही. माते, क्षमा असावी, पण ज्या अर्थी प्रधानजी इथून निघून गेले आहेत त्या अर्थी ते नक्कीच शोधून काढतील. प्रधानजी हे अत्यंत कुशल प्रशासक आहे. या गोष्टीचा शोध लावणे त्यांच्यासाठी अत्यंत सुलभ आहे. चिंता नसावी माते. होय ऋषीवर. आज्ञा असावी देवा. ऋषीवर, आपण इथे आलात, आम्हाला आनंद आहे. या जेजुरी गडावर हे काय नवीन सुरू आहे? कसला आवाज येतो आहे? कोणी गुप्तपणे कसले कारस्थान तर करत नाहीये ना? आणि मलाच काय ऐकू येतोय हा आवाज? बाकीचे सगळे कानाडोळा करतायत या आवाजाकडे की खरंच त्यांना ऐकू येत नाहीये? पण मला सावध राहायला हवं. कसलं तरी खोदकाम सुरू असल्याचा आवाज आहे हा. म्हाळसा, सगळे बोलत असताना तू अशी अचानक का निघून आलीस? काय झालं? तुम्हाला कसला आवाज आला? कसला आवाज? काल रात्रीपासून काहीतरी खोदण्याचा मला आवाज इथे येतो आहे. तू लक्ष नको देऊस. गडाभोवती सैन्य आहे, सेवक आहे, तेव्हा कशाला काळजी करतेस? नाही, काळजी करण्यासारखंच आहे. चंपाषष्ठीचा उत्सव आहे. उत्सव काय, महाउत्सव आहे. असंख्य भक्त येणार आहेत. या गोष्टीमध्ये याकडे दुर्लक्ष व्हायला नको. मी पाहतो, तू नको काळजी करू. पण असं तर नाही ना की आपल्यातलंच कोणतरी गुप्तपणे हे सारं करत आहे? म्हाळसा, मला तुझ्याशी एका वेगळ्या विषयावर बोलायचं आहे. वेगळ्या विषयावर म्हणजे बानू विषयी? होय. म्हाळसा, ह्या षड्रात्रोत्सवासाठी सर्व स्तरातून भक्त इथे येणार, इथे आनंद उत्सव साजरा करणार. तेव्हा बानूला देखील तू इथे गडावर याची अनुमती द्यावीस. ह्यावेळी कोणालाही विनमुख पाठवू नये. इतक्या भक्तांमध्ये तिची एवढी काळजी का? म्हाळसा, तुम्ही माझ्याकडे मागता आहात, तेही तिच्यासाठी
माझ्यासाठी काही करावं असं नाही वाटत तुम्हाला? मी तुझ्यासाठी काहीच करत नाही असं नाही. मी बानूला सारीपाटासाठी तयार केलं आहे. याचा अर्थ मी जिंकणार आहे हे तुम्ही गृहीत धरलं आहे. हारणं आणि जिंकणं हे तुम्हा दोघींच्याही हातात आहे. असं कसं? तुम्ही तिला सहाय्य करणार नाही असं कसं होईल? माझं ही कोंडी फुटणं अत्यंत आवश्यक आहे. पण तू अजून ठरवलं नाहीस की सारीपाट खेळायचा की नाही. काय घाई आहे? माझा ही कोंडी फुटण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून तू निर्णय घ्यावास लवकर. आता बोल. अरे चंदनपूर येऊन आबा आना आपल्या वस्तीवले बाया बापले समजे आले ते. का बी येतील वाड्याव? आबा येतोय? वय अरे मग त्यासनी घेऊन तरी यायचं. वाट चुकली म्हणजे कधी कळायचं तुला? अगं हाय का आता आता त्यासनी तडक हाकडं घेऊन आला असतो म्हणजे तुम्हीच म्हणला असता आधी सांगा यायचं नाही वय. मग ते बरोबर आहे पण असं न ग व्हायला. बानूला हुडकत थेट गडावर जायचं. बरं आहे आता एवढी माणसं याची आहे ती काय काम असतील ते सांगा सटासटा करतो. सदानंदाचा येळकोट येळकोट, सदानंदाचा येळकोट येळकोट. येऊ का घरात? अरे आबा हा राजा कसा आहेस बाबा? बरं झालं तू आलास त्या. भाकर तुकडा घे. अगं पोरी राहू दे राहू दे. असू दे पोरी असू दे असू द्या. आण आण लवकर आण. शेवता आबा ये. अरे या या रे समजा. या रे बाबा या. या ताई. मावशी. या या बसून घ्या बसून. बसा. अरे बसा 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 आत. बरं आहे. बस बस. खंडोबाचा उत्सव तेव्हा आम्ही ठरवलं की समद्यानी जेजुरीला जायचं आणि देवाचं दर्शन घ्यायचं. बरं झालं आबा तुम्ही आलासा. शेवंते अगं बानू हाय म्हणून देवाच्या आपल्या वस्तीवर पाय लागले. बानू हाय म्हणून देवाची आपल्यावर कृपा झाली. आम्ही देवाचे पाय पडायला येणार नाही वय. आबा गेल्या साली नाही वय आपल्या वस्ती खंडोबाचं उत्सव साजरा केला होता. वय तेव्हापासनं लोकांनी ठाव हाय की तळी भंडारा म्हणजे काय, दिवटी पुजली म्हणजे काय. अरे आबा ही समधी देवाची कृपा आहे बघ. अरे रंगा देव कुठं आहे ती? कोण आहे रे त्यो? अरे हाय का खुळ आता. अरे देव गडाव असते ती. धीरधर जरा धीरधर. बानू आमची समद्या गावकऱ्याची एक इच्छा आहे ती पुरी करायची आहे बघ तुला. अरे बोल की आबा. आमसनी देवाला भेटायचं आहे, त्याचं दर्शन घ्यायचं आहे, त्याचं मानपान करायचं आहे. माणसांचा एवढा लोटा आहे की देव आमसनी कसे काय भेटतील. तेव्हा तू आमच्याने देवाची भेट घालून दे. काय नाही आबा नग काळजी करूस. तुमची न देवाची भेट होईल. आज तुमचं बी दर्शन झालं बघा. अहो आम्ही तुमचं आख्यान नेहमी ऐकतो बरं का. होय तुमच्या आख्यानाची वार्ता समधीकडे आहे. नारायण नारायण हे परमेश्वराचे कार्य तेच पार पाडतायत. आपण केवळ निमित्त मात्र. खंडोबाच्या उत्सवाला समधीकडनं माणसं आली. आम्ही हे बी ऐकले की गडावर पाय ठेवाय सुधीक जागा नाही. हा श्री खंडेरायांचा षडरात्रोत्सव आहे. भक्त येणार त्यांचे दर्शन घेणार. महाराज तुम्हाला एक विचारलं तर चालेल का? नारायण नारायण या स्त्रियांनी प्रश्न विचारले की मी अगदी गोंधळून जातो.
संन्यस्त आहे मी. हा हो हो विचार. नाही म्हणजे म्हाळसा देवीसनी आधी सत्य समजणार का बानुबाईसनी? येडी आहेस का? ही येळ आहे का हे बोलायला? हा हा नारायण नारायण. त्याचं असं आहे मला सुद्धा ठाऊक नाही, परंतु त्यांना त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण होण्याचे संकेत मात्र मिळू लागले आहेत. महाराज माझ्या बायकोला कुठं काय बोलावं काय बी कळत नाही बघा. नारायण नारायण. अरे, पत्नीला असे म्हणू नये, तिला सर्व ज्ञात आहे असे म्हणावे. बघा ऐका महाराज. सदानंद 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 सदानंद. देवा आपण प्रधानजी आसन ग्रहण करावं. प्रधानजी म्हाळसेने सारीपाटासाठी होकार दिला आहे. म्हणजे हा पेच सुटला आहे. होय, आता खऱ्या अर्थाने सारीपाटाच्या पूर्वतयारीला आरंभ होईल. अनेक वर्ष पेटाऱ्यात बंद असलेला खेळ आता ह्या निमित्तानं बाहेर पडेल. पुन्हा नवीन डाव, पुन्हा नवीन खेळी. देवा उद्यापासून षडरात्रोत्सवाला प्रारंभ होतो आहे. जर श्री म्हाळसा देवींनी बाणाईला गडावर येण्याची अनुमती दिली असती तर? तिने अनुमती दिली आहे. हे उत्तम झालं. प्रधानजी बानूच्या वाड्यापर्यंत भुयार खोदण्याचे काम कुठवर आले आहे? आता बाहेर आवाज जाणार नाही, इथवर कार्य गेलं आहे. तुम्ही स्वतः एकदा पाहणी करावी, कारण मार्ग तसा सोपा नाही. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.